गृहमंत्र्याच्या सहीशिवाय बॉम्बस्फोटातल्या आरोपीला अशा प्रकारे पॅरोलवर कोणी सोडतं का, याचा तपास भारतीय जनता पक्षानं करावा. हां, आणि मग त्याने आमच्याकडे बोट दाखवावं. पुढे बोला. विद्याप्रतिष्ठान या कॉलेज आहे, त्याचे फोटो काही सोशल मीडियावर कोणाचे फडणवीसांसोबतचे फोटो या गुन्हेगारासोबत व्हायरल झालेले आहे. व्हायरल कशाला हे पहा. आणि आजही तो भाजपचा पदाधिकारी आहे. आजही तो नाशिकमध्ये भाजपचा पदाधिकारीच आहे. आता भाजपच्या पदाधिकाऱ्यानं नाशिकमधल्या आपल्या राजकीय इतर पक्षाच्या सर्व पक्षीय सहकाऱ्यांसाठी एखादं जेवण आयोजित केलं असेल तर आपली परंपरा आहे तिथे जाणं, बसणं, चर्चा करणं, ठीक आहे. त्याच्यामुळे जी काय भाजपमधले जे काय सलीम कुत्ताचे सहकारी जे का प्रश्न विचारतायत त्याने आधी आपल्याकडे पाहावं, एक बोट स्वतःकडे आहे ते पाहावं. साहेब, विद्याप्रतिष्ठान या कॉलेजसाठी 25 कोटी रुपयांची देणगी दिल्याबद्दल शरद पवार आणि अदानी यांचं कौतुक. मग त्यात नाही, त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे? नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न का पडावा? अशा अनेक शैक्षणिक संस्थांना उद्योगपती देणग्या देत असतात. गौतम अडाणी यांच्या संदर्भात काही लोकांची आता आमची मतं आहेत ना, धारावी संदर्भात आम्ही त्यांच्याविरुद्ध मोर्चा काढला. तो मोर्चा यासाठी काढलेला आहे की ज्या अटी शर्तींवर त्यांना तो प्रोजेक्ट दिलेला आहे तो काही मुंबईसाठी, मुंबईच्या भविष्यासाठी योग्य नाही, ही आमची भूमिका आहे. आता पवारसाहेबांच्या संस्थेला त्याने देणगी दिली असेल त्याच्यामध्ये आम्हाला आक्षेप घ्यायचं काय कारण आहे? हां, गौतम अडाणींनी प्रधानमंत्री केअर फंडाला देणगी दिलेली आहे, इतर काही संस्थांना देणग्या दिलेल्या आहेत. मग सगळ्यांना प्रश्न विचारा तुम्ही. काही दिवसांपूर्वी कळव्यातील रुग्णालयामध्ये मृत्यू तांडव झालं होतं आणि त्यानंतर चौकशी सुरू झाली होती. अखेर 2 वरिष्ठ डॉक्टरांवर कारवाई करण्यात आलेली आहे. नाही बघा, मला हा विषय फार माहीत नाही आहे. आम्ही त्यावर बोललोय. आता झालं तुमची चर्चा करून झाली. मनोज जरांगे पाटील यांनी 20 जानेवारीपासून आमरण उपोषण करण्याची घोषणा आहे की हा भाजपचा पदाधिकारी. आता तुम्ही काय मागणी करणार? मी काही मागणी करत नाही. आम्ही काही मागणी करणार नाही. मी काही बोलणार नाही. तुम्ही प्रश्न विचारलात, मी फक्त तुम्हाला दाखवतो. प्रश्न तुम्ही विचारलेला आहे की अमुक अमुक त्या गुन्हेगाराचे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांबरोबर फोटो आलेले आहेत. ते फोटो माझ्या हातामध्येच आहेत, ते तुम्हाला मी दाखवतो. त्याच्यामुळे गेल्या काही दिवसापासून सुधाकर बडगुजर यांना बदनाम करण्याचा आणि त्यानिमित्तानं शिवसेनेला बदनाम करण्याचा जो प्रयत्न केला गेला पद्धतशीर, त्याचा बुरखा कसा फाटला हे तुम्हाला मी दाखवतो. साहेब, आदित्य ठाकरे यांचे मतदारसंघात आज डीप क्लीनिंग मोहीम चालू आहे. मुख्यमंत्री करू त्यांना, करू भविष्यामध्ये. 2.5 वर्षामध्ये घाण केली ती आम्ही साफ करतो. नाही, बरोबर आहे, बरोबर आहे. त्यांनाही साफ करणार आम्ही. त्यांना बोलू त्यांना. 2024ला कोणती घाण साफ होते आणि कोण कचऱ्याच्या डब्यात जात आहे हे कळेल. आदित्य ठाकरे हे त्या विभागाचे कार्यक्षम आमदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत. वरळीची जनता त्या मतदारसंघाची त्यांच्या पाठीची ठामपणे उभी आहे. आणि आदित्य ठाकरेंना राज्याचे मुख्यमंत्री किती घाबरतात हे आपण पाहिले. साहेब, मनोज जरांगे पाटील यांनी 20 जानेवारीपासून आमरण उपोषणाची घोषणा केली. त्यांच्यावरती ही वेळ येऊ नये असं माझी भूमिका आहे. सातत्यानं अशा प्रकारची उपोषणं केल्यामुळे प्रकृतीवरती एक परिणाम होतो. त्यांची प्रकृती नाजूक आहे मला माहिती आहे. आणि सरकारनं त्यांच्यावर उपोषणाची वेळ आणू नये. मुंबईत जर त्याने अशा प्रकारे उपोषण केलं महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये तर संपूर्ण महाराष्ट्रावर त्याचा ताण पडतो, लक्षात घ्या. त्याच्यामुळे जरांगे पाटलांना उपोषणापासून सगळ्यांनी प्रवृत्त केलं पाहिजे. विशेषतः सरकारची जबाबदारी सगळ्यात जास्त आहे. मात्र हे जे उपोषणाचा विषय आहे तो सरकारसाठी अडचणीचा ठरणार का? कारण मी याच्याकडे अडचणी किंवा राजकीय फायद्याच्या दृष्टीनं बघत नाही. एक समाज संघर्ष करतोय, त्याचं नेतृत्व जरांगे पाटील करतायत. आणि अशा प्रकारे सातत्यानं मोठी उपोषणं करून प्रकृतीवर एक प्रकारचा जो काय ताण पडतो तो पडू नये. त्यांनाही मुली आहेत, त्यांना एक कुटुंब आहे, त्यांचेही सहकारी आहेत. त्याच्यामुळे सरकारनं त्यांना उपोषणापासून प्रवृत्त करण्यासाठी पावलं टाकायला हवी. नाही, राम मंदिरच्या उद्घाटनाच्या तोंडावरच उपोषणाचा इशारा दिलाय त्यांनी 20 तारखेला 22 तारखेला. नाही, राम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी नाशिकला आमचं उद्घाटन आहे ना, महाशिबिर आहे. मुहूर्त तर आम्ही पकडतोच ना चांगल्या कार्यासाठी. 22 तारखेला मोदींच्या हस्ते राम मंदिराचं उद्घाटन अयोध्येमध्ये आहे.
आमच्यासाठी पंचवटी हीच अयोध्या आहे. अयोध्येमध्ये मोदींपेक्षा जास्त आम्ही गेलेलो आहोत. मोदी प्रधानमंत्री झाल्यावर गेलेले आहेत. आम्ही आंदोलनात गेलेलो आहोत. आम्ही तिथे लाट्या काठ्या खाल्ल्या आहेत. आम्ही त्या संपूर्ण खटल्यात आरोपी आहोत. मी स्वतः आरोपी आहे त्यातला. त्यानंतर मधल्या काळात मुख्यमंत्री असताना आणि नसताना उद्धव ठाकरे गेलेले आहेत. आम्हाला अयोध्या नवी नाही, म्हणूनच आम्ही महाशिबिराची जागा ही पंचवटी निवडली. नाही, पण अयोध्येच्या वेळेस ठाकरे साहेब लेन साफ करत होते असे बीजेपीचे पदाधिकाऱ्यांचं बघा, आरोप करता येते. BJP-वाल्यांनी आधी स्वतःचे अंतर्वस्त्र साफ करावीत, कपडे साफ करावेत. त्याने आमच्या लेन्सवर बोलू नये. माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अयोध्येचं आंदोलन मोठ्या प्रमाणात झालं. आधी अडवाणी साहेबांना आमंत्रण द्या. ते मोकळे आहेत ना अडवाणी साहेब, ज्यांनी रथयात्रा काढली, ज्यांनी रामाचं आंदोलन पुढे नेलं आणि ज्याच्यामुळे आज हे सगळे प्रधानमंत्री, गृहमंत्री, मंत्री आहेत. त्या अडवाणींना आमंत्रण नाही. आधी त्यांच्यावर बोला. हां, आधी ही धुलाई करा सगळी. साहेब, ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात खेळाडू आक्रमक झाले. नाही, मला माहिती. बूम सरको चेहऱ्यावर येणार. आणि हाही बघून घ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा. शहरात चौकशी करा.